नमस्कार मंडळी, घरातले सगळे कामं आवरून घेतले आणि स्वतःही तयार झाले. कुठं जातोय पुढं तुम्हाला मी सांगतेच. अगोदर तर आम्हाला लग्नाला जायचं होतं आणि तिथं काही जास्त वेळ थांबायचं नव्हतं. 5-10 मिनिट थांबायचं होतं. हळद झाली आणि लगेच आम्ही तिथून निघालो. आम्हाला जायचं होतं खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी. मम्मी आली होती म्हणून आम्ही परत जातोय. लॉंग व्हिडिओचं मी अपलोड केलेलं आहे आणि तुम्ही म्हणतात ना मला, ताई तुझी फॅमिली खूप चांगली आहे, तुला बहीण आहे तर खूप भारी आहे ना, असं तुम्ही विचारतात म्हणतात. तर मला खूप छान वाटतंय आणि खरं सांगू ना तर माझी फॅमिली खरंच खूप छान आहे. सगळ्याचीच फॅमिली चांगलीच असते. आपल्यावरच असतं ते आपण कसं वागतोय म्हणून. तर आमच्यामध्ये ना खरंच खूप म्हणजे वेगळीच बॉन्डिंग आहे. जरी आम्ही पैशानं श्रीमंत नसलो तरी मनानं खूप मोठे श्रीमंत आहे. एकाला जरी त्रास झालं तर दुसऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त होते. का त्याला असं झालं असेल? का देवानं त्याला ते दुःख दिलं असेल? असं आमचा विचार आहे. आणि तसं पाहिजेच हो, का तर आयुष्याचं आपलं कोणतं शेवटचा दिवस आहे ते सांगता येत नाही. पहिले तसं मला काहीच वाटायचं नाही. पण आपल्या आयुष्यात काही घडलंय ना तेव्हा आपल्याला सगळं काही कळतं. आणि माझे पप्पा ज्या दिवशीपासून गेले ना त्या दिवशीपासून मला असं वाटतंय की शेवटचा दिवस कधी येणार ते सांगता येणार नाही. रात्री बोललेला माणूस सकाळी आपल्याला बोलणार नाही आणि दिसणार नाही असा विचार आपण आयुष्यात कधीच करत नाही, पण तसं घडतंय आपल्यासोबत. तर इथे ना मस्त देवदर्शन आमचे झाले होते आणि आम्ही तिथं बसलो. बोलतात मंदिरात गेल्यावर 10-20 मिनिटं तरी तिथं बसायला पाहिजे, तसं डायरेक्ट आपल्याला निघायचं नसतं. तर तिथे थोडे मिनिटं थांबलो. नंतर आहे ना फोटो वगैरे आम्ही बघत होतो, घ्यायचं होतं पण आपल्या घरात कुठे खेळी वगैरे मारायचं म्हणून घेतलं नाही. तसंच रिटर्न आलो. ते बोलले की नंतर घे, तुला घ्यायचंच होतं असं झाल्यावर. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे घरून बनवून नेलं होतं. मस्त बसून आहे ना सगळ्यांना जेवण एन्जॉय केलं. हॉटेलमध्ये इतकी मजा येणार नाही तितकी आम्हाला तिथं बसून जेवायला येत होती. साधं जरी जेवण असलं तरी काही हरकत नाही, पण सोबत जेवायची वेगळीच मजा असते. एकटा माणूस जर 5 स्टार हॉटेलमध्ये पण जेवलाय ना तरी त्याला इतकी मजा येत नसेल तितकी आम्हाला सोबत जेवायला येते आणि जास्त जेवण जाते. मस्त सगळ्याचं जेवण झालं, मस्त देवदर्शन झाले आणि त्याच्यानंतर रिटर्न सुद्धा आम्ही निघालो. 5 वाजेपर्यंत आम्ही घरी आलो होतो. घरी आल्या लगेच मी इथं सगळ्यासाठी चहा ठेवलं आणि ताई आणि मम्मी गेल्या होत्या बाहेर, का तर त्याला थोडीशी शॉपिंग करायची होती. मला काही जायचं नव्हतं. म्हटलं तुम्ही या, मी स्वयंपाक करून ठेवते. तर चला इथेच एंड करते. बाय.